नमस्ते. मी अभिजित भांडारकर. काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक मागे 2 आठवड्यांमध्ये आपले साम टीव्हीवर जो प्रोग्राम झाला, आज मी विषय घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी. 10वी नंतर आपण 11वी 12वी करायचं आहे की इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक करायचं आहे. तर ह्या विषयात आज मी दोन्ही गोष्टींचा तुम्हाला आज उहापोह करणार आहे. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण इंटरॅक्टिव्ह स्वरूपात हे सेशन ठेवूयात असं मला वाटतंय. मुळात आत्ता आपण बघितलं तर CBSEचा आपला रिझल्ट आलेला आहे. तर या CBSEच्या रिझल्टमध्ये अजून एक स्टेट बोर्डचा रिझल्ट आपण म्हणूयात की 30 जुलैपर्यंत तो रिझल्ट येऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचं एक धावपळ सुरू होईल की आपण 11th-12thला जायचं आहे की आपल्याला पाहिजे त्या कोर्ससाठी आपण एनरोल करायचं आहे. तसं म्हटलं मित्रांनो तर मार्चपासून आपण सर्वच घरामध्ये अडकलेलो म्हणण्यापेक्षा आपण घरात राहण्याची प्रोसेस एन्जॉय करतोय असं म्हणूयात. पण आत्ता आपल्याला कुठेतरी फ्युचरच्या दृष्टीने मित्रांनो विचार करायला लागेल असं मला वाटतंय. तर आत्ता मी काही गोष्टी मी माझा परिचय करून देतो. मी अभिजित भांडारकर. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये निगडी प्राधिकरणात माझी भांडारकर अकॅडमी म्हणून संस्था आहे की जी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि पॉलिटेक्निकच्या मी कोर्सेस राबवतोय. 2007मध्ये आपल्या अकॅडमीची सुरुवात झालेली आहे. तर आज मी 10वी नंतर जे थोडंसं आपण वेगळं क्षेत्र म्हणूयात की इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक या विषयासंदर्भात आपण कुठल्या गोष्टी विचार करू शकतो आणि नक्कीच मला हे वाटतंय की हे आजचं जे सत्र आहे ते तुमच्या विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी हे मार्गदर्शक असेल असं मला वाटतंय. तर बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडतो की 10वी नंतर मी सर नक्की काय करावं. तर एक जसं आपण म्हणतोय किंवा आमची पिढी ज्या प्रोसेसमधून गेली त्याच प्रोसेसमधून आपण म्हणतो की ट्रॅडिशनल वे आहे की नाही, सरळ आपण 11वीला ॲडमिशन घेतो आणि मग ते ठरलेलं असतं की 90 किंवा 80च्या वर मार्क्स असतील तर आपण सायन्सला जातो, नंतर मग कॉमर्स आणि मग सगळ्यात शेवटी आर्ट्स साईड आपण घेतोय. पण आत्ता आपण म्हणूयात की ही जनरेशन जी आहे ना ती जनरेशन खूप बदलते. ठरवून त्या जनरेशनला ना आपण म्हणूयात त्यांचे स्वतःची काही मतं आहेत. तर आपण त्यांचा नक्की रिस्पेक्ट केला पाहिजे. पण असं होतं की आपण ह्या वयामध्ये आपल्या 40मध्ये आपल्या 50मध्ये अजून सुद्धा आपण आपले काही निर्णय आपले चुकतात. त्या चुकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. पण एवढंच आहे की आपण मोठं असल्यामुळे ना आपल्याला प्रश्न विचारणारे खूप कमी लोक असतात किंवा आपण ती स्वतः जबाबदारी ती आपल्यावर घेतो की नाही जे झालं ते मी योग्य केलं किंवा जे झालं ते अयोग्य आहे पण ते माझ्यामुळे झालेलं आहे. हे आपण सगळे प्रश्न एकमेकांना स्वतःला आपण हे विचारू शकतोय. पण मी म्हणतो की 10वीची जी ही मुलं आहेत आपण म्हणूयात 10, 5, 15 वर्षाची ही सगळी मुलं असतात. तर यांची आपण म्हणूयात ना तेवढी रॅशनॅलिटी डेव्हलप झालेली बऱ्याच जणांची असते आणि बऱ्याच जणांची नसतेही. तर त्या संदर्भात मला मी नक्की आपण याच्यामध्ये काय करायचं या टेक्निकल गोष्टी आपण मित्रांनो सगळं गुगलवर आपण सर्च केलं तर मला वाटतंय की आपल्याला गुगलला सगळं मिळतंच आहे. पण ह्या 13 वर्षाच्या अनुभवामध्ये मला काय काय लक्षात आलंय ते मी तुम्हाला सांगण्याचा आता प्रयत्न करणार आहे. का? कारण की आपण म्हणूयात की जरी आज आपण एक 38-40 मध्ये आम्ही पोहोचलेलो आहे पण मी माझं वय ना मित्रांनो गेल्या 13 वर्षापासून ना 16-17 वर्षच आहे. का? कारण की मी जसं म्हणतो की मागच्या या 13-14 वर्षांच्या काळामध्ये ना आम्ही 24 तासांपैकी 16 ते 17 तास हे विद्यार्थ्यांच्या सानिध्यात असतो. त्यामुळे ना ह्या विद्यार्थ्यांच्या मानसिक जडणघडण काय असते, त्यांच्या मनामध्ये काय चालू असतात, काय युद्ध सुरू असतं त्यांच्या मनामध्ये, हे आम्हाला सगळं आतापर्यंत कळत आलेलं आहे. म्हणजे मी मजेतही म्हणतो की विद्यार्थ्याच्या समजतं की हा मनात आता काय विचार करतोय. तर एवढं आपण म्हणूयात की विद्यार्थ्यांशी आमची नाळ जुळलेली आहे. तर मी माझे काही ऑब्झर्वेशन्स मांडतोय. तुम्ही ॲज अ पॅरेंट्स म्हणून आणि विद्यार्थी असाल, तुम्ही विद्यार्थी म्हणून बघत असाल तर विद्यार्थी म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा आणि तुम्ही नक्की ह्या ठिकाणी कुठं खरे उतरतायत किंवा आपण म्हणू या परीक्षांमध्ये आपण जर कधी सगळ्यात जास्त टिक मार्क असेल तर आपण ते ऑप्शन्स घ्यायला हरकत नाही. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये ना
आपण म्हणूयात की 10वीचा रिझल्ट टाकला, आई मला 60%, मला 70%, मला 80%, हरकत नाही, अभिनंदन. पण माझा मित्र आता सायन्सला ॲडमिशन घेतोय, किंवा माझा मित्र आता हॉटेल मॅनेजमेंट करतोय म्हणून मग मी हॉटेल मॅनेजमेंट करतो, किंवा माझा मित्र, माझी मैत्रिणी सगळे त्याच क्लासला जात आहे म्हणून मी तिकडे जातोय. मित्रांनो, सगळ्यात म्हणजे आपण म्हणूयात सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. का? कारण आपण म्हणूयात की अजून 2-3 वर्षांनी तुम्ही क्रिसमस सीझन होणार त्याचे. तर एवढं नक्की आहे की आपण आता विचार करू शकतोय की नक्की आपलं त्यामध्ये हित आहे का नाहीये. ठीक आहे ना. तर सगळे मित्र माझे तिकडे चाललेत म्हणून आपण तिकडे जावं, वेल अँड गुड. की तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर कधी योग्य फ्रेम मध्ये त्या बसत असाल तर मला काहीच हरकत नाही की तुम्ही सगळ्यांनी एकाच ठिकाणी हे करावं. पण परत सांगतो, प्रत्येकाचं ना इंडिव्हिज्युअल असतात. कोणी ह्या विषयात खूप हुशार असतं, कोणी त्या विषयात नसतं. तर मग फक्त आपल्या करिअरला माझा मित्र, माझे मित्रमैत्रिणी त्या कोर्सला घेतात म्हणून मी त्या कोर्सला घेतो. तर मित्रांनो, मला हे वाटतं खूप सोयीस्कर, आपण म्हणूयात ना, सोयीस्कर मार्ग आहे. आणि तो मार्ग आपल्याला यशाकडे नेण्यासाठी ना थोडासा कमकुवत होतोय. तर थोडासा रॅशनली विचार करा. तुम्हाला जर कधी ते नक्की योग्य वाटलं तर तुम्ही नक्की तो विचार करा. पण फक्त मित्र जात आहेत म्हणून मी ती साईड घेतो तर हे एकदम चुकीचं आहे. तुमचे स्वतःचे स्ट्रेंथ ओळखा. दुसरी गोष्ट, विवेकानंद नेहमी म्हणतात की नो युअर स्ट्रेंथ. ठीक आहे ना. आणि बेसिकली नो युअर लिमिटेशन्स. ज्याला आपले लिमिटेशन्स कळलेत ना मित्रांनो, तो सगळ्यात यशस्वी होतो हे मला वाटतंय. मग ते सगळ्यात लिमिटेशन्स असे कुठले सर, आम्हाला कळत नाही लिमिटेशन्स म्हणजे काय. तर काय नाही, आपण म्हणत फॉर एक्झाम्पल आता बेसिक नीड आपण म्हणतो अन्न, पाणी, वस्त्र, जे काय असेल ते. पण त्याच्यावर आता एक नवीन गोष्ट आली की मोबाईल. फॉर एक्झाम्पल तुझ्या छोट्या छोट्या ना बेटा प्रयोग करत बघा की मी एक दिवस मोबाईल शिवाय राहू शकतोय का. मग ही आपण म्हणत ना की स्वयं चाचणी आहे, ही स्वयं टेस्ट आहे आपली, की आपण आपल्या केलेल्या संकल्पाला आपण खरे उतरतोय का नाही उतरत आहे. तर मग छोट्या छोट्या गोष्टी याच्याने तुमची रॅशनॅलिटी तुम्ही डेव्हलप करा, मला असं वाटतंय. तर मी पहिला मित्र जे म्हणतात ते तुम्ही करायला पाहिजे असं बिलकुल नाही. दुसरी गोष्ट, जे तुम्हाला रॅशनल वाटतंय तेच योग्य म्हणा. 10 लोकांचं नक्की ऐका, पण सगळ्यात महत्वाचे, सगळ्यात जवळचे आहेत आपले आई आणि बाबा. तर त्यांना जे योग्य वाटतंय त्याला पहिली प्रायोरिटी द्या. तुमचं मत घ्या आणि त्याचं कल्मिनेशन करून काहीतरी तुम्ही एक निर्णय घ्या, असं मला सांगावंसं वाटतंय. दुसरी गोष्ट, बरेचसे विद्यार्थ्यांचे ना, मला हा विषय आवडतो किंवा मला ही साईड आवडते, नाही आवडत, तर हे त्यांचे ना पहिलेच असे ठोकताळे तयार असतात की पप्पा मला गणित आवडतच नाही त्यामुळे मला सायन्स नकोच, किंवा व्हॉट एव्हर, मला ही गोष्ट नाही आवडत म्हणून मला ते नको. तर सगळ्यात पहिले ना, मला सगळ्यांना अशी एक विनंती आहे की हे ठोकताळे बांधणं आपण बंद करावं किंवा फॅक्टला आपण सामोरं जावं. म्हणजे काय, मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो. मी इंजिनिअरिंगला असताना मित्रांनो गणित विषयामध्ये मी नापास झालो होतो. म्हणजे गणितामुळे मला प्रचंड नावड झाली होती. म्हणजे गणित म्हणजे माझ्या अंगावर काटा यायचा, नको बाबा. आणि मला हे सांगताना म्हणजे जी गोष्ट मी जगापासून लपवायला पाहिजे ती गोष्ट मी आता सगळ्या जगाला सांगतोय की इंजिनिअरिंग करत असताना मी MIT कॉलेजला इंजिनिअरिंगला होतो. MIT मेकॅनिकल सँडविच माझी ब्रांच होती. आणि मी माझं इंजिनिअरिंग सोडण्यामागचं एकच कारण होतं की मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये नापास होत होतो. आणि 1 नाही 2 नाही मित्रांनो, तब्बल मी 6 वेळा नापास झालो. मग आता तुम्ही विचार करा. आणि त्यावेळेला ना, त्या 16, 17, 18 वय असतानाच्या वयामध्ये ना, मी असं मनाशी ठरवून घेतलं होतं की आयुष्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्स या शब्दाचा M सुद्धा आपल्याला बघायचा नाही, इतकं आपण म्हणूयात की मला त्या विषयाचा तिटकारा होता. आणि आज मी काय करतो मित्रांनो, की गेल्या 13 वर्षापासून मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सचेच क्लासेस घेतोय. म्हणजे आपला कोअर सब्जेक्ट मॅथमॅटिक्सच आहे. आणि ते नुसते आपण क्लासेस घेत नाहीये, तर त्याच्यामध्ये 100 पैकी 100 गुण विद्यार्थ्यांना मिळाले. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे माझ्यासाठी एक छान सक्सेस स्टोरी आहे की जो शिक्षक किंवा जो विद्यार्थी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये नापास होत होता, तोच विद्यार्थी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या क्षेत्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण आणून देतोय. म्हणजे आतापर्यंत आपले 248 विद्यार्थी 100 आले. तर 248 पैकी मी असं म्हणूयात की 100च्या वर असे
विद्यार्थी अगोदर कुठेतरी नापास झाले होते किंवा कमी त्यांना मार्क्स होते. तर असं बिलकुल नसतं की पप्पा मला तो विषय आवडत नाही. आपण त्याच्याकडे पाहण्याचा आपला व्ह्यू बदललेला असतो म्हणून तो आपल्याला आवडत नाही. मी परवाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण एक गोष्ट सांगितली आणि ती तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी लगेराव मुन्नाबाई पिक्चर बघितलेला आहे. लगेराव मुन्नाबाई पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय केलंय मित्रांनो, गांधींचे तत्व सांगण्यात आले, गांधींचे एथिक्स सांगण्यात आले की गांधी भारी होते, किती छान होते. तर लगेराव मुन्नाबाई मी आता परत तुम्हाला लावून दिला ना, सगळ्यांना आवडणार पिक्चर. म्हणजे आपण आनंदाने बघू तो पिक्चर. याच्यात बघा गांधींचे तत्व सांगितलेले आहेत. दुसरी गोष्ट, रिचर्ड ॲटनबरो हे जगविख्यात दिग्दर्शक आहे. त्यांनी सुद्धा गांधीजींचा पिक्चर त्यांच्यावर एक डिरेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गांधींचेच तत्व सांगण्यात आलेले आहेत. तो दर 2 ऑक्टोबरला याच्यावर दूरदर्शनवर लागतो सुद्धा. पण मला आठवतं माझ्या लहानपणी मला तो पिक्चर पाहावासा वाटत नव्हता, जरी गांधी माझ्यासाठी तेवढेच प्रिय असतील किंवा मला त्यांच्याबद्दल तेवढाच आदर असेल. पण मी लगेराव मुन्नाबाई आल्यापासून 7-8 वेळा बघितला तरी मला तो आपण म्हणूयात ना, मला बोर होत नाही तो पिक्चर बघताना. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की गांधींचे तत्व तेच आहेत, गांधी सुद्धा तेच आहेत. पण गांधीजींना राजू हिरानी आणि विनोद चोप्राच्या लगेराव मुन्नाबाईने जेवढे भारतीय जनमानसात पोहोचलेत ना, तेवढे गांधीजी अजून कुठल्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंगचे कुठलेही सब्जेक्ट जे तुम्हाला आवडत नाहीये ते हजारो वर्षापासून तसेच आहेत, बरोबर आहे. पण आपण काय केलेलं आहे, आपण ते सांगण्याची पद्धत बदलवलेली किंवा माझा मी दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा बदलवलेला आहे. मग ते असं खायचं किंवा असं खायचं, गोष्ट तर एकच आहे, खाणं इज इम्पॉर्टंट. तर एक फक्त लक्षात घ्या, जसं राजू हिरानीला ना भारतीय जनमानसाची आपण म्हणू ना नाळ समजलेली आहे, त्यांना कशा पद्धतीने आपण छान इमोशनली काम करून घेऊ शकतो ह्या दोघांना कळले. नीट बघा, राजू हिरानीचा लगेराव मुन्नाबाई आहे, मुन्नाबाई MBBS आहे, पीके म्हणून पिक्चर आला, पीके पण त्याचाच आहे. सगळ्यात सुपर डुपर हिट 3 इडियट्स पिक्चर आहे, तो पण त्यांचाच आहे. एक लक्षात घ्या, ह्याच डायरेक्टर आणि ह्याच स्क्रिप्ट रायटरचेच पिक्चर का हिट होत आहे तो. तर हेच महत्वाचं आहे की त्यांना ना अवघडातले अवघड विषय लोकांपर्यंत खूप हलक्या फुलक्या पद्धतीने सांगण्याचं त्यांच्यामध्ये ना आपण म्हणूया त्यांना एक ती नॅक सापडलेली. तर प्रत्येक विषयाचंही तसंच आहे मित्रांनो, तो गणित असेल, बायोलॉजी असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, व्हॉट एव्हर, तो आपण ज्या ताकदीने लोकांपर्यंत मांडू ना ते सगळ्यात भारी असणार. आणि ते ज्याला समजलं, आणि मी परत सांगतोय, ते ना एखाद्या नापासालाच समजू शकतं. का? कारण की मी त्या फेजमधनं स्वतः गेलेलो आहे की अरे हा मला हे समजत नव्हतं. मग आपण आज मी तुम्हाला सांगतोय की मला मॅथमॅटिक्स इतका प्रचंड आवडायला लागला की मी म्हणजे मॅथमॅटिक्स नाही आहे तर माझं आयुष्यच नाही असं मी कन्सिडर करतोय. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही असं ठोकताळे बांधू नका की गणित कठीण आहे, गणित कठीण आहे किंवा इतर सायन्सचे विषय कठीण आहे. तर असं बिलकुल नाही. तुम्हाला ज्या ताकदीने किंवा ज्या योग्यतेने ते मांडायला पाहिजे ना, ते मांडणारे समोरचे लोक व्यवस्थित पाहिजेत किंवा ते इंटरेस्ट देऊन तुम्हाला शिकवणारे पाहिजेत, मग मजा येते. मग तुम्ही हे बिलकुल विचार करू नका की सर मला 35% होते, मला 40% आहेत, मला 50% आहेत. तर हे एकदम मित्रांनो हे चुकीचं आहे असं मला वाटतं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक आता हे तुम्हाला माझ्या नोट्स मधलं मी दाखवतोय. हे फक्त मित्रांनो तुम्ही थोडंसं बघा. हे बघा, हे इथं मी ना यांचे मार्क स्टेटमेंटच दिलेले आहेत. हे बघा, या विद्यार्थिनीला 29 मार्क्स होते, 29चे तिने 100 केले. 20 मार्क्सचे मित्रांनो 100 केलेले आहेत. इथं 0 मार्क्स आहेत, 0चे त्यांनी 88 केलेले आहेत. म्हणजे हा तर इंजिनिअरिंग सोडणारच होता. पण मला ना याच्यामध्ये 15-20 वर्षापूर्वीचा अभिजित भांडारकर दिसला. अरे नाही ना म्हटलं, मग आपल्याला तसे गुरु नाही मिळाले ना, आपण त्यांना घडू. हे बघा, हे सगळे म्हणा 2499 आहेत, 0चे 6चे 81 मार्क्स आहेत. तर हे अशा पद्धतीने आपले रिझल्ट येऊ शकतात. मी तुम्हाला काय सांगतोय, फक्त इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक बद्दल नाही सांगत आहे. तुम्ही त्या काय म्हणतो ना त्या सब्जेक्टकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवा, आयुष्य एकदम सुंदर आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट,
मी ना हे तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्पल मधून सांगतोय. एक लक्षात घ्या, फायनली आपण ज्या पॉईंटवर येणार आहे तो पॉईंट मी तुम्हाला सांगणारच आहे, पण परत एकदा ना सगळा खेळ ना मित्रांनो इथला असतो. तुम्ही इथं जिंकलात ना अख्खं आयुष्य जिंकलात, आणि इथं हरलात ना मग सगळंच हरलात. त्याच्यासाठी सांगतो एक फक्त लक्षात घ्या, सेहवाग आणि सचिन तेंडुलकर. लक्षात घ्या, सचिन तेंडुलकरचं डेब्यू सगळ्यात लवकर झालं होतं 1989 मध्ये. सेहवाग थोडासा उशिरा आला होता. पण हे पण लक्षात घ्या की सेहवाग क्रिकेट जगतातनं सगळ्यात अगोदर रिटायर झाला, आणि मग त्याच्यानंतर कन्सिस्टन्सली काम करून सचिन तेंडुलकर रिटायर झाला. एक लक्षात घ्या, मला एक वर्ल्ड कपचा एक हे आठवतोय, त्यांनी सचिनने त्याच्या बायोग्राफीमध्ये हे लिहिलेलं आहे. सेहवागला समोर जर कधी आपण म्हणत वकार युनिस पाकिस्तानचा किंवा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर तो असेल, तर सेहवाग ना आपण म्हणून ना बॅटिंग करायला घाबरायचा. सुरुवातीला ही जोडीच उतरायची, मग तो सचिनला स्ट्राईकर याला पाठवायचा बॅटिंगला. तर सचिनने त्याला सांगितलं होतं की सेहवाग अरे लक्षात घे, तू समोर त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू सायकोलॉजी कशी करतोयस की अरे हा वकार युनिस आहे, नको नको बाबा तो यॉर्कर टाकतो, ब्रेटली आहे, नको नको तो यॉर्कर टाकतो. तू त्याला का घाबरतोस? तू तुझं मेन काम काय, तू बॉलकडे बघ, बॉलकडे पाहून तू बॅट उगार. तुला काय फक्त प्रत्येक बॉलला 6 मारायचा आहे का? तर बिलकुल नाही. तुला फक्त बॉलकडे पाहून तो बॉल अडवायचा आहे किंवा प्लेड करायचा आहे. आणि ह्याच ठिकाणी सेहवागची सायकोलॉजी आपण म्हणूयात की आपण ती कुठेतरी चुकली. एक वेळ असं होतं की शोएब अख्तरने 0वर वर्ल्ड कपच्या वेळीच सचिन तेंडुलकरला आउट केलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रचंड आपण म्हणूया टीका टिप्पणी झाली, पण सचिनने नंतर प्रचंड सराव केला आणि श्रीलंकेचा बॉलर होता तो उला मलिंगा. तर मलिंगाला नंतर फायनल मॅचला घेतलं नाही का? कारण की सचिन इतका त्याला फटके मारतोय की नको बाबा, मलिंगा सचिनच्या समोर नको. म्हणजे जे त्याचे विकनेस होते त्या विकनेसला त्याने कन्वर्ट केलं स्ट्रेंथमध्ये. तर तुम्ही ना कुठलीही गोष्ट तुम्हाला जी येत नाहीये त्याच्याकडे मित्रांनो मला असं वाटतं की ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघायला पाहिजे. तर सचिन म्हणून कन्सिस्टंटली एवढा 20-22 वर्ष खेळू शकला. सेहवाग पण भारीच आहे नो डाऊट, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचे विकनेसेस ओळखा आणि त्याच्यावर काम करा. त्याच्यापासून तुम्ही पळालात ना मग मजा नाही. आणि जे मी माझ्या बाबतीत मी सुद्धा अनुभवलेलं आहे. गणिताला मी घाबरत होतो. म्हणजे मी असं ठरवलं होतं की बाबा गणित आयुष्यामध्ये गणिताकडे बघायचं नाही. आणि मी म्हणतो आज माझं गणितच आयुष्य झालेलं आहे, आणि गणितामुळे आज मी काय जेवढं यश संपादन करतोय असं मला वाटतंय ते गणितामुळे. तर फक्त ना त्याला बघण्याची नॅक बदलावा, आयुष्य जास्त सुंदर असणार आहे. तर त्यामुळे ना दोन गोष्टी मी सांगितल्या. मित्र जे करतायत ते आपण करायला पाहिजे का? तर नाही. तुझा हा मित्र काय म्हणतोय ना ते तू ऐकायला पाहिजेस आणि मग तू ठरवायला पाहिजेस. दुसरी गोष्ट मी सांगितलं की प्रायोरिटी आपल्यासाठी मेन प्रायोरिटी असणार आहे आपले आई बाबा. काय? कारण की सगळ्यात पवित्र नातं तेच आहे. ते आपल्यासाठी खूप छान विचार करू शकतात. मग त्यांच्या प्रायोरिटीला आपण पहिले करायला पाहिजे आणि मग आपण डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला नक्की करायचं काय. ठीक आहे. ही दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला कळतच नाही चांगलं काय आणि वाईट काय. म्हणजे इंटरनेट बघतो तर कंटिन्यू नेटवर खेळत असतो, व्हॉट्सअप चॅटिंग, फेसबुक, इन्स्टा वगैरे सगळं करत असतो. मग चांगलं काय आणि वाईट काय पप्पा सर मला कळतच नाही. तर त्याचे फक्त एकदम साधं परिमाण बेटा, एकदम सिंपल पॅरामीटर यूज केली. आई वडिलांना जे आवडतं ते चांगलं आणि आई वडिलांना जे आवडत नाही ते वाईट. बस हे एवढं केलं ना मग तुम्हाला सगळं लक्षात येईल. आणि एक लक्षात घ्या, आई बाबा जे निर्णय घेतात ते योग्यच असतात. फक्त त्याला संधीमध्ये कसं रूपांतर करायचं हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे. तिसरी गोष्ट ना तुम्ही स्वयंशिस्त पाळा. का? कारण की एक लक्षात घ्या, सकाळी उशिरा उठणं, सगळ्या गप्पा करणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुमची नंतर आळशी होतात. म्हणजे ती सवय होते. आळशी बनणं ही तुमची सवय झाली आणि हळूहळू काय होतं मित्रांनो, ती सवय ना, सवयीचा पुढचा टप्पा काय असतो माहिती का? ती सवय आपला स्वभाव बनते. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ती सवय आपला स्वभाव बनू देऊ नका. आता हेच वय आहे तुमचं 16 ते 20-22 तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला शेप करण्यासाठी. तर सकाळी लवकर उठा ठरवून व्हॉटएव्हर जे तुम्ही तुमचे आणि ते जर कधी आपण फॉलो नाही करू शकलो ना
तर आपण आपल्याला गिल्टी वाटायला पाहिजे, इतकं तुम्हाला स्वतःला टॉर्चर करायला पाहिजे की नाही नाही मी चुकीचं आहे, मी काही कुठंतरी चुकतोय, असं ही स्वयंशिस्त पळा. ठरवून रात्री 9 नंतर मोबाईल बंद करा. डेअरिंग लागते त्याला, हिंमत लागते त्याला की नाही मोबाईल मी बंद करून ठेवतोय आता, नाही काय गरज नाही, माझं काय अडत नाही त्याच्याने. एकदा एक दिवस करून तर बघा. आणि मग तुम्ही जर कधी सकाळी रात्रभर मोबाईल नाही बघितला ना, सकाळी उठल्यावर ना असं आपण वर्ल्ड कप जिंकल्यासारखा आपल्याला आनंद होतो, यस मी जिंकलो असं. तर ह्या गोष्टी फक्त मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मला जसं मी हे तुम्हाला सांगितलं स्वभावाचं एक एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर खरा आनंद किंवा आता मी 2 मिनिटं परत पालकांशी बोलतोय. या 2 कन्सेप्ट असतात. तर या 2 कन्सेप्टमध्ये काय माहिती का, 4 पॅरामीटर्स आहेत. पहिला आहे तुमचा इंटेलिजंट क्वोशंट, दुसरा आहे तुमचा इमोशनल क्वोशंट, तिसरा आहे तुमचा सोशल क्वोशंट आणि चौथा आहे तुमचा ॲडव्हर्सिटी क्वोशंट. ॲडव्हर्स कंडिशनमध्ये तुम्ही कसं वागता. तर पहिला क्वोशंट आहे ना, मी आता सांगतोय, म्हणजे आपल्या नंतरची पिढी, म्हणजे आपले जे मुलं आहेत गेल्या 15-20 वर्षापासून ना, आपली पिढी, आई बाबा पण आणि विद्यार्थी पण आणि शाळा कॉलेज सगळं सामाजिक आपण म्हणूयात वातावरण, हे सगळे काय करतात माहिती का, हे फक्त ह्या एका क्वोशंटला आपण जास्त भाव देतोय. दॅट इज द इंटेलिजंट क्वोशंट. आपली रिझनिंग कॅपॅसिटी कशी आहे त्याच्यावरच आपण लक्ष देतोय, आपला अभ्यासाचा कल कसा आहे त्याच्यावरच लक्ष देतोय. आणि या 3 गोष्टी आहेत ना, या 3 गोष्टींकडे आपण एकदम दुर्लक्ष करतोय. आणि मी सांगतो त्याच्यामुळे ना हे आयुष्य इनबॅलन्स होतं. पालकांना माझी विनंती की जी आपली आता मध्ये चिडचिड होते या कोरोना काळामध्ये, किंवा आपण ज्या पद्धतीने डील नाही करू शकत आहे, काहीतरी आपणच आपल्यावर चिडतो, आपण घरच्यांवर चिडतो, आपला राग आपण त्यांच्यावर काढतो. मग हा काय ना तो एव्ही आहे, ॲडव्हर्सिटी क्वोशंट आहे. आपण ह्या आपत्ती काळामध्ये गोष्टी कशा मॅनेज करू शकतो हे इम्पॉर्टंट आहे. मग हा क्वोशंट आपला वाढायला पाहिजे. आपण शाळा कॉलेजेस काय करतात, फक्त या पहिल्या क्वोशंटवर आपण काम करतो, तर हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट इमोशनल क्वोशंट. नाही सर माझा मुलगा खूप इमोशनल आहे, पण इमोशनल कोणा बाबतीत आहे, मित्रांच्या बाबतीत आहे, तर मग हे एकदम चुकीचं आहे. कारण की मी परत सांगतोय, ही जनरेशन ना दिवसागणिक बदलते, यांचे मित्र सुद्धा दिवसागणिक बदलतात. 6 महिन्यांनी दुसरा मित्र होणार आहे. तर तिथे इमोशनली नाही, जे इमोशनल बॉन्डिंग जे आहे ना मित्रांनो, ते आई बाबांशी, म्हणजे जे सर्कल आहे तुमचं, आई बाबा आजी आजोबा, बस यांच्याशी तुमचं इमोशनल बॉन्डिंग किती आहे. आईने म्हटलं बेटा टीव्ही बंद कर, तर तू टीव्ही बंद करतोयस का, तू चिडचिड करत नाहीयेस ना, तू पप्पांनी काही म्हटलं तर पहिलेच पप्पांकडे असं करून असं जोरात बघतोय, तर हा इमोशनल क्वोशंट नाहीये. मग तुमचा इमोशनल आपण म्हणूयात ना, तो इमोशनॅलिटी आपण जरा कमी पडतो त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी पण आणि पालकांनी पण ना याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ते सोशल क्वोशंट. आपण आपला सराउंडिंगमध्ये आपण कसं वागतोय, मी माझ्या सोसायटीत कसं वागतोय, मी माझ्या लोकांशी कसं वागतोय, घरी पाहुणे आले तर पाहुणे आल्यानंतर मग मी घरात त्यांच्याशी कशा पद्धतीने डील करतोय, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मला असं वाटतं की या सोशल क्वोशंटवर पण आपण सर्वात जास्त भर द्यायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी एक लक्षात घ्या. सक्सेसफुल एंटरप्रेन्योर कधी होणार, आपण खूप मोठ्या कंपनीचे मालक आपण बघूयात, कोणीही असेल तर यांच्याकडे ना हा इमोशनल क्वोशंट खूप कमी आहे, किंवा तो ऑन अन ॲव्हरेज असला ना मित्रांनो तरी चालणार आहे. पण तुमचा सोशल क्वोशंट आणि तुमचा इमोशनल क्वोशंट जर तगडा असेल ना, तर इंटेलिजंट क्वोशंट कमी असला तरी चालतोय. आणि हा चौथा तर सगळ्यात महत्वाचा आहे की आपत्ती काळात तुम्ही स्वतःला कसं हे करून घेतात. बऱ्याचशा कंपनीज अशा आहेत की त्यांनी एम्प्लॉईला काढलं, आणि बऱ्याचशा कंपनी अशा आहेत की त्यांनी काय केलं, एम्प्लॉईला काढलं नाही पण त्यांचा पगार 50%वर केला. एक लक्षात येतोय तुमच्या, तुम्ही कसं डील करतायत पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात त्यांचं सगळं भवितव्य लक्षात येणार आहे. तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या 3 गोष्टींवर खूप महत्वाचं काम करायचंय. पुढच्या एका लेक्चरमध्ये ना या 3 गोष्टींवर किती छान पद्धतीने आपण काम करू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि हे ठरवून होतं, एक लक्षात घ्या, वयाच्या 25 नंतर ना तुम्हाला मोल्ड होणं खूप कठीण असतं. आता हे सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत 15-16 वर्षाचे. मित्रांनो हाच वेळ आहे, ठरवून ना तुम्ही स्वतःमध्ये प्रचंड ऊर्जा आहे तुमच्यात, ती फक्त ऊर्जा ना छान पद्धतीने वापरली. स्टुडंट्स पॉवर इज इक्वल टू नेशन्स पॉवर. छात्र शक्ती म्हणजेच राष्ट्रशक्ती.
मग तुम्ही जर कधी याला छान पद्धतीने मोल्ड केलं ना, अरे 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 मस्त आहे, आयुष्य एकदम मस्त आहे. तर मला फक्त तुम्हाला सांगायचं, तुमचा EQ, AQ आणि SQ हा वाढवा, सामाजिक भान वाढवा, इमोशनल कोशंट वाढवा, आणि आपत्ती काळात आपण कसं वागायचं ते वाढवा. हुशार तुम्ही आहातच, सगळे हुशार आहे, जन्माला येतानाच सगळे हुशार असतात, एवढं लक्षात घ्या. फक्त ना त्याला शेप तुम्ही कसा देतात ह्या वयामध्ये, हे वय मित्रांनो खूप महत्वाचं आहे. आणि परत सांगतोय, बदल ना हे आपल्याला ठरवूनच घडवावे लागतात. हे असे एकदम आपसूक होतात का, किंवा एका दिवसात तुम्ही एकदम बदलतात का, तर नाही. पण हे आपल्याला कळत असतं की चांगलं काय आणि वाईट काय. तर तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष द्या, शांतपणे डोळे बंद करून तुम्ही तुमचं फ्युचर डिसाईड करा की नाही मला ह्या क्षेत्रामध्ये काम करायला जास्त आवडेल. आणि मग तुम्ही त्या पद्धतीने, आणि आता गुगल हे प्रचंड आपण म्हणू ना माहितीचं तंत्रज्ञान एवढं आपल्याकडे अवगत आहे, मग तुम्ही ह्या गोष्टी निवडा, टिक करा, आणि मग ठरवा तुम्हाला करायचं काय. तर ह्या गोष्टी मित्रांनो केल्यात ना, तर मला वाटत नाही की हे खूप कठीण होणार आहे असं. आता मी जसं 11-12 मी तुम्हाला सांगतो की 11-12ला मी डिनाय करत नाही, 11-12 छानच आहे पण आता आपल्यासमोर जे ऑप्शन्स आहेत, म्हणजे काही पालकांना मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना असं स्वतःला ठरलंय किंवा स्वतःला असं वाटतंय की नाही मला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करायचंय, तर त्या विद्यार्थ्यांनी 11-12 सायन्स करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांनी डिप्लोमा हा पर्याय निवडला तर ते खूप छान आणि एकदम काय म्हणू ना बेस्ट डिसिजन असणार आहे. मी तुम्हाला का सांगतो एक लक्षात घ्या. बघा 10वी नंतर मी या दोन्ही कंपॅरिझन मित्रांनो तुम्हाला सांगेल. 10वी नंतर 11वी 12वी आणि 12वी नंतर आपल्याला 4 वर्ष इंजिनिअरिंग करायचं असतं, म्हणजे टोटल 10वी नंतर 6 वर्ष आपले जातात. पण तेच आपण डिप्लोमा इंजिनिअरिंगला 10th नंतरच ऍडमिशन घेतली तर परत तेच आहे की 3 वर्षाचा डिप्लोमा असतो आणि 3 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं, म्हणजे यातही आपले टोटल 6 वर्ष जात आहेत, त्यातही 6 वर्ष जात आहेत. पण आता मी एक फक्त तुम्हाला सांगतो, हे माझ्या अनुभवावरनं, आणि हे 100% तेवढंच खरं आहे. परत मला ही नाण्याची दुसरी बाजू माहिती आहे म्हणून मी तुम्हाला तेवढ्या ताकदीने सांगण्याचा हा प्रयत्न करतोय. नाण्याची पहिली बाजू 11वी 12वी मी 11-12 करूनच मी सगळा पुढचा प्रवास केलेला आहे, त्यामुळे मलाही ती थोडीशी माहिती आहे, कल्पना आहे. मित्रांनो हे लक्षात घ्या, डिप्लोमाला आपण जर कधी तुम्ही ऍडमिशन घेतली आणि काही मित्रांनी तुमची 11-12ला ऍडमिशन घेतली, आपण असं म्हणूयात, 3 वर्षानंतर तुम्ही किंवा 2 वर्षानंतर तुमचे मित्र 12 पास होणार आहे. 2 वर्षानंतर तुम्ही तुमचं सेकंड इयर कंप्लीट झालेलं असेल डिप्लोमा इंजिनिअरिंगचं, आपण 3rd इयरला जाणार असो. पण मी तुम्हाला सांगतोय 2 वर्षानंतर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीज चेक करा, तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या. याच्यामध्ये ना मित्रांनो तुम्ही प्रचंड साऊंड झालेला असतात, टेक्निकली तुम्ही इतके स्ट्रॉंग झालेले असतात ना की तुम्हाला कुठल्याच म्हणजे तुम्ही काकणभर त्यांच्यापेक्षा जास्तच असणार, एवढं लक्षात घ्या. पालकांना माझी विनंती आहे, तुम्ही जर कधी कागद पेन घेऊन बरोबर बसलात तर मी तुम्हाला या काही गोष्टी मी नोट डाऊन केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट की तुमचा जो आहे 2 वर्षांनी तुमचं टेक्निकल नॉलेज वाढलेलं असणार आहे. तिसरी गोष्ट की तुम्ही एक लक्षात घ्या, 3 वर्षानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार. 3 वर्षानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर मला जसं माहिती आहे प्रत्येक कॉलेजेसला इंजिनिअरिंगच्या बरं का, म्हणजे डिप्लोमा 3 वर्षाचं तुमचं झालं, त्यानंतर तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेतली तर प्रत्येक सेकंड इयर 3rd इयर आणि 4th इयरचे प्रत्येक ब्रांचेसचे 10-10 आपण जर कधी टॉपर्स निवडलेत तर त्या 10 टॉपर्सपैकी आपण असं म्हणूयात की 6 ते 7 टॉपर्स जे असतात ते डिप्लोमा बॅकग्राऊंड करून आलेले असतात, ते डिप्लोमा झालेले विद्यार्थी असतात. तर मग हे लक्षात घ्या का, कारण की डिप्लोमात असतानाच मित्रांनो तुमचा 70% इंजिनिअरिंगचा सगळा अभ्यास झालेला असतो. म्हणजे एक लक्षात घ्या, 12वी नंतर आपल्याला इंजिनिअरिंग शिकायचं एवढं, डिप्लोमा नंतर पण आपल्याला म्हणजे डिप्लोमा नाही 10वी नंतर पण आपल्याला इंजिनिअरिंग शिकायचं एवढंच. पण 12वी नंतर शिकण्यासाठी आपल्याकडे आहे 4 वर्ष आणि डिप्लोमा 10वी नंतर आपल्याकडे शिकण्यासाठी आहे 6 वर्ष.
म्हणजे 6 वर्षात तुम्हाला एवढाच सिलेबस. मला सांगायचं काय हे लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकताय, एका टप्प्याटप्प्याने शिकतायत. ठीक आहे ना. जसं आवड निर्माण होईल इतका सिस्टमॅटिकली डिझाईन केला गेलेला आहे डिप्लोमाचा पॅटर्न की विद्यार्थी त्या डिप्लोमाच्या प्रेमात पडणारच. आणि एक लक्षात घ्या, आजची सद्य परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांमध्ये इंडस्ट्रियल अप्रोच येणं खूप गरजेचं आहे. आणि हा इंडस्ट्रियल अप्रोच ना डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असतो. हा का असतो, कसा असतो ते मी तुम्हाला सांगतोय. कारण की डिप्लोमामध्ये बघा मित्रांनो, 11वी 12वी तुम्ही इफ इन केस करत असणार तर 11th-12thला 2 वर्ष तुम्ही पूर्णतः प्युअर सायन्सचा अभ्यास करताय. पूर्णतः प्युअर सायन्स. त्याच्यामध्ये बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश, बस हेच विषय तुमचे असतात. 2 वर्ष. आणि सगळ्यात महत्वाचं, आजची पिढी ही खूप चंचल झाली आहे. आजची पिढी ना ही खूप आपण म्हणूयात ना पटकन चिडचिड, आपल्यामध्ये तेवढा पेशन्स राहत नाही. तर हा जो काळ आहे तो पराकोटीचा ऍक्सेप्टन्स काय असायला पाहिजे आणि पराकोटीचा संयम, अत्युच्च दर्जाचा संयम काय असायला पाहिजे ना, त्याचीच ही परीक्षा चालू आहे. आणि हा संयम ना ह्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या 3 महिन्यात नाही तर ह्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष फक्त या 4च विषयांचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि मग ह्या ठिकाणी ना मित्रांनो, इथून इथपर्यंत जाण्याचा हा जो 2 वर्षांचा काळ आहे याच्यामध्ये आपण कुठं तरी ना डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. आणि हेच खूप महत्वाचं आहे. 10वीमध्ये सर माझ्या मुलाला 90% होते आणि 12वीला तो 55% वर आला. असे उदाहरणं आम्ही प्रचंड पाहिलेत, खूप बघितलेले. का? कारण की याच्यात सगळ्यात महत्वाचं ना 2 वर्षानंतर तुम्हाला फायनल बॉडीचं, फायनल बोर्डचं तुम्हाला इव्हॅल्युएशन कळतं की हा माझा मुलगा या लेवलला आहे. मग तोपर्यंत काय होतं, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. आणि आपण फ्रस्ट्रेशन मध्ये नाही जात तर आपल्याबरोबर आपले आई बाबा जास्त फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. का? कारण की तोपर्यंत आपण ना साधारण 3-3.5 लाख रुपये आपण स्वतःवर खर्च केलेले असतात आणि आउटपुट काय तर 55%. मग आपल्याला असं कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन मिळणारच आहे तशी. तर ह्या गोष्टी न करता थोडासा शांतपणे विचार करायचा. आणि हेच जर कधी आपण डिप्लोमाला, मित्रांनो डिप्लोमाला मी सांगितल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी नवीन सिलेबस त्यांनी डिझाईन केलेला आहे, आय फॉर इंडस्ट्रियल अप्रोच. इंडस्ट्रियल अप्रोच मध्ये काय केलेलं आहे मित्रांनो, त्यांनी सगळं स्किल बेस्ड सगळं काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी अभ्यास करा आणि जास्तीत जास्त फील्ड वर्कवर काम करा. 2 वर्षानंतरच्या 12वीच्या विद्यार्थ्याला आपण म्हणूयात ना डिप्लोमामध्ये ना तो EQ, इमोशनल क्वोशंट, IQ तर होतोच, प्लस सोशल क्वोशंट वाढवण्याचंही काम केलं जातं. का? कारण की फर्स्ट इयर पासून मित्रांनो तुम्हाला ना मायक्रो प्रोजेक्ट्स दिलेले असतात. त्या मायक्रो प्रोजेक्टमुळे काय होतं, आता आपण म्हणूयात गणित, आपण म्हणूयात फिजिक्स, केमिस्ट्री, ह्या विषयांसंदर्भात ना आपल्याला माहिती गोळा करायची असते. मग ती माहिती ना 10 गोष्टी आपण सर्च करून करायची असते, 10 लोकांना भेटून ती माहिती गोळा करायची असते. आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी त्यांनी मायक्रो प्रोजेक्ट ठेवलेला आहे. त्यामुळे काय होतंय, मुलांचा सोशल क्वोशंट प्रचंड वाढतो. 11th-12th मध्ये काय होतं, बेटा अभ्यास कर, बेटा अभ्यास कर, बेटा, आपण ती झापड लावूनच चालतो. आणि परत सांगतोय, आपण सगळं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करू शकतोय, पण आपण जे ना आपण त्यांची मानसिकता समजून घेऊ नाही शकत. प्रचंड चलबिचल असते या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, प्रचंड काहीतरी ना काहीतरी करण्याची उर्मी असते आणि ती सगळीच्या सगळी फक्त अभ्यासात तर शक्य नाही. मग तिथं ना हे मायक्रो प्रोजेक्ट्स कामात येतात. तेच डिप्लोमामध्ये ना मित्रांनो सेकंड इयरला असतानाच, म्हणजे 4th सेमिस्टर, हे सगळं सेमिस्टर पॅटर्न 6-6 महिन्यात असतं. तर सेमिस्टर पॅटर्नला असतानाच 4th सेमिस्टरला ह्या माझ्या विद्यार्थ्यांना ना इंटर्नशिप असते. आपण म्हणूयात इनप्लांट ट्रेनिंग प्रोग्राम गव्हर्नमेंटने मान्य करून दिलेला आहे. इनप्लांट ट्रेनिंग म्हणजे काय, तुम्ही स्वतः कंपनीत जा, कंपनीमध्ये सगळं ऑब्झर्वेशन करा, तिथल्या लोकांशी डील करा आणि त्यांनी काही छोटे मोठे कामं सांगितले, ड्रॉइंगचे काही कामं सांगितले, ऑटोकॅडचे काही कामं सांगितलं, तर ते तुम्ही मजा म्हणून करा. एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचा खूप याच्या मागे विचार आहे. सेकंड इयरला असताना म्हणजे हे विद्यार्थी 17 वर्षाचे असतात आणि 17 वर्ष म्हणजे बालकामगार झाला, तर यांना काम नाही करायला लावत, यांना तुम्ही जा आणि तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्याच्यावर तुम्ही हे करा. पण एक लक्षात घ्या, इथं मग आपण आपल्या सहकार्याशी कसं कोऑप करू शकतो, कारण की तुम्हाला माहिती आहे पॉलिटिक्स प्रचंड असतं इंडस्ट्रीजमध्ये.
मग आपण आपल्या सिनियरशी कसं कोअप करू शकतो, आपण आपल्या टीचर्सशी कसं कोअप करू शकतो, हे माझे विद्यार्थी डिप्लोमा ट्रेनिंगमध्ये शिकतात. आणि हे ना खूप महत्वाचं आहे. का? कारण की नाहीतर नंतर मग आपल्याला फ्रस्ट्रेशन येते आणि मग खूप अशा वाईट गोष्टी आता आपल्याला दिसत आहेत की ज्या घडायला नको त्या घडत आहेत. तर मग आपण त्याला मानसिकदृष्ट्याही स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं 12th मध्ये मित्रांनो, 12वीला असताना 2 वर्षानंतर म्हणजे साधारण 4 सेमिस्टर नंतर तुम्हाला फायनल रिझल्ट कळतो की माझ्या मुलाला सीईटीला एवढे आणि JEEला एवढे. पण डिप्लोमात असं नाहीये. डिप्लोमा, इंजिनिअरिंग डिप्लोमा करत असताना आपल्याला 6 महिन्यात इव्हॅल्युएशन करतं. एका सेमिस्टर नंतर फायनल एक्झाम. मग सेकंड सेमिस्टरला तर पहिल्या सेमिस्टरचे सब्जेक्ट्स नाही आहेत, दुसऱ्या सेमिस्टरला परत फायनल एक्झाम. म्हणजे 1 ॲन्युअल इयरमध्ये, अकॅडमिक इयरमध्ये त्यांच्या 2 एक्झाम होत आहेत आणि त्या दोन्ही पूर्णतः वेगळ्या आहेत. त्यामुळे 6 महिन्यात इव्हॅल्युएशन कळतं. मुलं यस सर 100 आलेत, यस 50 आलेत, चल भागो फिर. ह्या पद्धतीने ती मजा मित्रांनो वेगळी आहे आणि ती तुम्ही अनुभवून बघावी असं मला वाटतंय. तर ते 2.5 वर्षानंतर आणि हे सेमिस्टर पॅटर्न आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की इंजिनिअरिंग ह्या विद्यार्थ्यांना खूप सोपं जातं. जर तुमचं ठरलंच असेल आपल्याला हे करायचं, तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. म्हणजे ते इंटरॅक्शन स्वरूपात मी तुम्हाला त्या पद्धतीने, कारण की आपण एक म्हणूयात की एक वेळेची मर्यादा आपण ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं कव्हर करणार आहे. त्यामुळे तुमचे प्रश्न येणं खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर जसं मला माहिती आहे की साधारण 729 इन्स्टिट्यूट आहेत डिप्लोमाचे आणि त्यामुळे साधारण 1.5 लाख विद्यार्थी डिप्लोमा इंजिनियर्स आपले दरवेळेला बाहेर पडतात. तर आता तुमचा प्रश्न असा असेल किंवा असा असू शकतो की सर आता तर सगळीकडे रिसेशन चालू आहे, आमच्या सोसायटीत 2-4 विद्यार्थी आहेत, त्यांना अजूनही जॉब नाही सर, तर मग काय करायचं? तर मला फक्त एवढं म्हणायचं आहे की मार्केटमध्ये मित्रांनो रिसेशन हा प्रकारच नाहीये, कुठंच नाहीये. जॉब सगळीकडे अवेलेबल आहेत, पण आपण त्या योग्यतेचे होत नाहीयेत. मग ती योग्यता सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. येतंय लक्षात नक्की? तुम्ही ती योग्यता सिद्ध करण्याची आता वेळ आहे आणि ती योग्यता सिद्ध करण्यासाठी मग हे टप्पे दिलेत सेमिस्टर पॅटर्नचे. तर एक लक्षात घ्या की रिसेशन नाहीये तर फिल्ट्रेशन आहे. म्हणजे खूपच रमत-गमत अभ्यास करतायत मग त्यांना ते फिल्ट्रेशन मध्ये ते गाळले जातात आणि मग हेच लोक असतात, हेच विद्यार्थी असतात की सर मग इंजिनिअरिंगला मजा नाही सर. अरे तू अभ्यास करतानाच नीट कर ना आणि मग ती मजा येणार आहे तुला. दुसरा तुमचा प्रश्न असू शकतो की सर इंजिनिअरिंगला आम्हाला ऍडमिशन मिळायला त्रास होतो का? मी मला सांगतो 10वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमा असतो आणि त्यानंतर आपण डायरेक्ट इंजिनिअरिंग सेकंड इयरला, आपण त्याला लॅटरल ऍडमिशन म्हणतो, रेग्युलर वेने आपल्याला आपण इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करू शकतो. तर एक लक्षात घ्या, आत्ता आपण म्हणूयात की 60 विद्यार्थी एका स्ट्रीमला असतील तर डिप्लोमाचे 6 विद्यार्थी सेकंड इयरला एखाद्या प्रत्येक ब्रांचसाठी अलाउ असतात. पण एक लक्षात घ्या, फर्स्ट इयरला पण बरेचसे विद्यार्थी फेल झालेले असतात, त्यामुळे ती जागा व्हॅकंट असते. तर असं म्हणूयात की कुठल्याच विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळत नाही हे एकदम चुकीची धारणा आहे. नाही मग सर त्याला कट ऑफ हाय असतो वगैरे वगैरे. तर मी तेच म्हणतोय मित्रांनो की आपण आपली सिद्धता मेंटेन करायला हवी, आपण त्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. तर जर कधी तुम्हाला आता 10वीला 80% असतील तर 80चे किमान तुम्ही 80 मेंटेन केलेत तरी तुम्ही जिंकलात. आणि ज्यांचे 50 आहेत तो आनंददायी शिक्षण करून 6 सेमिस्टर आहेत बघा, 6 सेमिस्टर आपल्याला इव्हॅल्युएशनला आहेत. 3 वर्ष म्हणजे 6 सेमिस्टर. प्रत्येक सेमिस्टरला मित्रांनो 5% जरी तुम्ही वाढवलेत आणि ते वाढतात, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, मी आता तुम्हाला माझे रिझल्ट्स पण दाखवले, तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात. साधारण 248 विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड्स आम्ही दिलेले आहेत. तर दर सेमिस्टरला आपण 5% जरी वाढवले मित्रांनो, आता तुला 50% असतील तर 6 सेमिस्टर नंतर तुला 80% असणार आहे. आपण मग त्याच्यासाठी ती स्वयंशिस्त, ह्या सगळ्या गोष्टी, काही प्रोटोकॉल्स फॉलो केलेत तर लाईफ इज ब्युटिफुल. तर हे फक्त तुम्ही लक्षात घ्या, कठीण असं काहीच नाहीये. दुसरी एक गोष्ट,
डिप्लोमाला जेव्हा आपण ऍडमिशन घेतो ना, तर आपण म्हणत 12वी पर्यंतची आपली जेई वेगवेगळ्या कोर्सेसची फी ना 2.5-3 लाख रुपये असते. डिप्लोमाला असं काही नाहीये. डिप्लोमाला एंट्रन्स पण नाहीये. तर डिप्लोमाला प्रचंड स्कॉलरशिप पण मिळतात, हेही लक्षात घ्या तुम्ही. आणि जसं मला माहिती आहे की डिप्लोमा साधारण एक प्रत्येक कॉलेजची फी 60-65 हजार आहे. तर जर कधी आपण कुठलीच स्कॉलरशिप नाही घेतली तरी आपण 1,80,000 रुपयांमध्ये आपण डिप्लोमा पूर्ण थ्रूआउटली पास होऊ शकतोय, की जे आपण 12th पर्यंतच फक्त 2 वर्षात आपण 2.5-3 लाख रुपये खर्च करतो. आणि त्याच्यानंतरचं मला असं वाटतं की आउटपुट खूप छान असतं का, तर नाही. विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट होतात, एक लक्षात घ्या. आम्हाला मानसिकता माहिती आहे. क्षणिक प्रलोभनांना हे विद्यार्थी प्रचंड बळी पडतात. आणि त्याच्यासाठी ना हे आपण म्हणूयात की इंटरनेटचा गैरवापर जास्त होतो. हे मला जरा बोल्ड स्टेटमेंट आहे, पण हे सामान्य व्यक्तींसाठी जे नॉर्मल आहेत स्वतःहून असं वाटतंय की त्यांना हे प्रॉब्लेम ना ते ह्या जाळामध्ये फसतात. आणि त्यावेळेला त्यांना असं वाटतं की मीच बरोबर आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तर तुमचं 3 वर्षामध्ये 1,80,000 तुमचं पूर्ण डिप्लोमा होत आहे. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय की जर कधी तुम्ही वेगवेगळ्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरले तर साधारण तुमची ती फी आहे ना 10,000 रुपये पर इयर होते. म्हणजे 30,000 रुपयात तुमचे 3 वर्ष नीट अभ्यास होतो पण आहे आणि तुम्ही पासआउट पण होतात. दुसरी एक गोष्ट, जर कधी तुम्ही मित्रांनो स्कॉलर विद्यार्थी असणार तर साधारण ना तुम्हाला 80-85-90% असतील. तर मला हे सांगायला आवडेल की प्रत्येक कॉलेजेसला एक स्कॉलरशिप दिली जाते. त्या स्कॉलरशिपचं नाव TFSW म्हणून ती एक स्कॉलरशिप आहे. तर त्या स्कॉलरशिपमध्ये काय होतं, प्रत्येक ब्रांच, आता याच्यामध्ये 5-6 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. मेकॅनिकल आहे, ऑटोमोबाईल आहे, सिव्हिल आहे. तो TFWS मध्ये ट्युशन फीज व्ह्युअर स्कीम म्हणून आहे. तर याच्यामध्ये जे मेकॅनिकलचे पहिले 3 विद्यार्थी काढले जातात. DY पाटील असेल, PCP असेल, वॉटर जे तुमच्या इथलं ग्रामीण याच्यातलं कॉलेज असेल, तर प्रत्येक 3 टॉपर विद्यार्थी काढले जातात. आणि त्या 3 टॉपर विद्यार्थ्यांची वर्षाची फी असते 8,000 रुपये. वर्षाची फी जी बाकीच्यांना 65-70 हजार आहे ती तुम्हाला फक्त 8,000 फी असते. ती गव्हर्नमेंटकडनं बाकीचे सबसिडाईज तुम्हाला केलं जातं. म्हणजे 24,000 रुपयात मित्रांनो तुम्हाला तुमचं पूर्ण डिप्लोमा होत आहे. तर हे तुम्ही ही पण गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेला मग आपण अशा कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायची जिथं आपण त्या TFWS स्कीममध्ये आपण बसू शकू. तर ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे EBC, OBC, ST, ST अशा वेगवेगळ्या प्रचंड स्कॉलरशिप सरकारने दिलेल्या आहेत. तर त्याचाही आपण फायदा करून घेतला तर मला असं वाटतं की हे 2.5-3 लाख रुपये आपण नक्की आणि निश्चित वाचवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही टेक्निकली इतके सुपर्ब होतात मित्रांनो की त्याला पर्याय नसतो. तर मला ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल अप्रोचचं मग तुम्हाला एक्झाम्पल दिलं. डिप्लोमासाठी मित्रांनो वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरला आपण म्हणून नवरत्न कंपनी ज्या आहेत, भेल आहे, त्याच्यानंतर ONGC आहे, वेगवेगळ्या अशा ज्या HAL आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ना प्रचंड डिमांड आहे. त्यांच्या एक्झाम्स होतात. सगळ्यात महत्वाचं RTO आणि रेल्वे. जे गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करणारे, मी तर म्हणतो त्यांनी डिप्लोमाच करावं. का? कारण की तुमचं टेक्निकल नॉलेज एवढं वाढलेलं असतं आणि अभ्यासाचा आपण म्हणत ना ताण असा प्रचंड काहीच नसतो. फक्त ती एकदा प्रोसेस आपण त्या प्रोसेसमध्ये सेट झालो ना तर सगळं एकदम सोपं जाणार आहे. तर तुम्हाला आपण म्हणूयात नेव्हीमध्ये, आर्मीमध्ये म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड वाव आहे. तर त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा कंपन्या आहेत. आणि मी तुम्हाला नवरत्न कंपनीज सांगितलेत, तर ह्या कंपनीजमध्ये पूर्ण कॉर्पोरेट कल्चर आहे. तिथं सुद्धा शिफ्ट वाईज होतं. तिथं सुद्धा 6 ते 7 लाख रुपये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पेमेंट आहे. तर फक्त ना ती माहिती आपल्याला असायला हवी. आणि ती माहिती एकदा झाली ना तर मग सगळं सोपं जाणार आहे ही गोष्ट. तुम्ही ना एक प्रॉपर डिफाईन एम ठेवून हे सगळं करा.
त्याचबरोबर बऱ्याचशा कॉलेजेसला, आता पुण्यातले जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये बरेचसे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स थ्रू बऱ्याचशा कंपनीज येतात. जसं आता मला माहिती की गोदरेज इन्फोटेक आहे, विप्रो आहे, त्याच्यानंतर L&T कंपनी आहे, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल आणि सॉफ्टवेअरसाठी सुद्धा आहे. तर हे सुद्धा ना विद्यार्थ्यांना बरेच चांगले पॅकेजेस देतात ॲट द एज ऑफ 18. म्हणजे मला सांगायला आवडेल की विप्रो टेक्नॉलॉजीज, विप्रो ही जी कंपनी आहे, तर विप्रो कंपनी विद्यार्थ्यांना 20,000 रुपये स्टायपेंड देते. 3 वर्षाचा बॉन्ड असतो. त्यानंतर हीच कंपनी, यांचं बिट्स पिलानी बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे, तर ह्याच विद्यार्थ्यांना ते बीटेक सुद्धा करून घेतात आणि परत त्यांच्याच कंपनीत ॲब्सॉर्ब करतात. एक लक्षात घ्या, डिग्री इंजिनियर्सलाही एवढा पगार नसतो तेवढा तुम्हाला इथं असू शकतोय. आणि परत एकदा, जिथं समुद्र आहे तिथं आपलं अस्तित्व सिद्ध करण्यापेक्षा आपण म्हणूयात ना, जिथं व्हॅक्यूम जास्त आहे तिथं आपण ना पटकन उठून दिसतो. तर मग तुम्ही या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच नसतं. तर बऱ्याचशा कॉलेजेस खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात. तिसरी एक गोष्ट, प्रत्येक डिप्लोमा कॉलेजेसला एंटरप्रिनरशिप क्लब म्हणून स्थापन झालेला असतो, की त्या कॉलेजेसमधनं जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि त्यांनी कुठलं ना कुठलं एंटरप्रिनरशिप केलेली आहे, कुठला तरी बिझनेस स्टार्टअप केलेला आहे, तर ह्या लोकांचे तिथं माझी विद्यार्थ्यांचे लेक्चर्स असतात ह्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे काय होतं, ही सगळी गाईडलाईन यांना देतात नवीन स्टार्टअप करण्यासाठी वगैरे वगैरे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही थेरॉटिकल नॉलेज असण्यापेक्षा तुम्ही स्किल किती आहात, किंवा तुमचा सोशल कोशंट किती आहे, तुमचा इमोशनल कोशंट परत किती आहे, परत त्याच गोष्टींवर मी आलो. हे एक लक्षात घ्या. कारण की ज्यांचा EQ, SQ आणि AQ सगळ्यात जास्त आहे ना, ते मालक आहेत आणि बाकीचे एम्प्लॉई आहेत. IQ वाले एम्प्लॉई लोक आहेत. तर तुमचा IQ छान असेल तर अभिनंदन, पण तुम्ही ह्या गोष्टींवर पण आणि ठरवून आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतोय. तर मग ह्या गोष्टी तुम्ही नक्की त्याच्यावर विचार करा. तर हे तुम्हाला खूप लाभदायक असेल असं मला वाटतंय. अजून मी काही पॉइंट्स काढले होते ते मी तुम्हाला सांगतोय की तुमचे काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता. इंजिनिअरिंगच्या ह्या विद्यार्थ्यांना, डिप्लोमाच्या ह्या विद्यार्थ्यांना ना मित्रांनो, पेपर प्रेझेंटेशन, व्हायवा, ओरल्स या सेकंड इयर पासूनच असतात. आणि पेपर प्रेझेंटेशन स्टेट लेवलला असतं, नॅशनल लेवलला असतं, इंटरनॅशनल लेवलला असतं. लक्षात घ्या, 11th-12th नंतर जे विद्यार्थी फक्त बेसिक फिजिक्स, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी बस, तोपर्यंत आपले विद्यार्थी दिल्लीला कुठेतरी जाऊन पेपर प्रेझेंट करून आलेले असतात. रोबोटिक्सचे कुठले तरी वर्कशॉप त्यांनी केलेले असतात, कुठली तरी कार डिझाईन केलेली असते आणि ते प्रेझेंट करून ते तिथून गोल्ड मेडल. अशा पद्धत काही काही विद्यार्थ्यांना पेटंट मिळालेत. थर्ड इयरला असताना तुम्ही विचार करा त्यांना किती प्रचंड कॉन्फिडन्स आलेला असेल. येतंय लक्षात तुमच्या? तर हे ठरवून ना तुम्ही ह्या गोष्टी बदलवू शकतात असं मला वाटतंय. त्याच्यानंतर तुम्ही टेक्निकली प्रचंड स्ट्रॉंग असतात. आणि एक लक्षात घ्या, सगळी प्रोसेस सोपी आहे आणि ती जितकी तुम्ही आनंदाने करू शकणार ना तेवढं तुम्हाला खूप छान वाटणार आहे असं मला वाटतंय. आणि आनंददायी शिक्षण, तुम्ही माझा कालचा सामचाही इंटरव्ह्यू बघितला असेल, माझे यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, त्यालाही तुम्ही भेट द्या. त्याच्यावर बघा की आम्ही कुठल्या पद्धतीने मुलांशी करून घेतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय फक्त, आता मला हे कळत नाही की किती कोण विद्यार्थी इथं बसले आणि कोण पालक बसलेले आहेत, पण जसं मी तुम्हाला सांगितलं, गणितातले सगळ्यात क्लिष्ट फॉर्म्युले 1008 फॉर्म्युले आपण गाण्यांच्या स्वरूपात मांडून ठेवलेले आहेत सगळे. आणि मग मुलं हे करतात ना तर मग मजा येते. बघा, सी प्लस सी, सिको, सिसिम, कोसी, कोकोपी, कोको, कोकोम, सिसी, सी, सिको, को, कोकम, तालुसे, कोलसी, सेलसेट, कोलाकुम, वाफट, वाड्यात, वामन, गेला, अजून खूप आहे. मला तुम्हाला सांगायचं, आत्ता ना मी 5 लाईन्स बोललो, त्या 5 लाईन्स मध्ये मी साधारण 50 फॉर्म्युले याच्यात लपलेले आहेत मित्रांनो. अशा, आणि हे गणित आहे, हेच सॉम आहे, हेच थर्मल आहे. मग हे अशा पद्धतीने अभ्यास करायला मला नाही वाटत काही कठीण आहे असं. सगळी प्रोसेस तुम्ही एन्जॉय करत शिकतात. बघा, एज्युकेशनचे 3 प्रकार असतात. नुसतं अभ्यासाला अभ्यास करणं, दुसरी गोष्ट आहे आनंद घेऊन अभ्यास करणं,
आणि तिसरी गोष्ट आहे आनंद घेऊन अभ्यास करून आपलं करिअर साध्य करणं. आणि या तिन्ही प्रोसेसवर ना आपण इथं काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुमचा हा जो शिक्षक आहे तो नापास मास्तर आहे. ठीक आहे ना. त्यामुळे मला ना ती नापासांची मानसिकता मित्रांनो माहिती आहे. आपण कुठं कुठं डिप्रेस होतो. आपल्याला नापास काय असंच झालं नाही, मला सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार इथे. ठीक आहे ना. पण ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आत्ताही चालू आहे ते मी पक्क अनुभवू शकतोय. आणि परत तेच आहे, मला ना तुमच्या वयाच्या विद्यार्थ्यांशी कसं कोअप करायचं त्याचं मला टेक्निक समजलेलं आहे. आणि त्याला मी खूप छान पद्धतीने इम्प्लिमेंट करून मला मजा येते त्याच्यामध्ये. तर ना परत तेच आहे की आनंददायी शिक्षण होण्यासाठी, नाही तर तुम्हाला आनंद म्हणजे तुम्हाला किती इंटरेस्ट असेल पण समोरचा त्या ताकदीचा नसेल ना मित्रांनो, तर मजा नाही. आणि परत दुसरं एक 11th-12th असलेले विद्यार्थी, जे करणारे विद्यार्थी आहेत, हे बरेचसे ना IIT JEEच्या नावाखाली प्रचंड तणावाखाली असतात. आणि फ्रँकली सांगतो 100 विद्यार्थ्यांपैकी 5 ते 6 विद्यार्थ्यांचा IITला नंबर लागतो. बाकीचे सहज आपलंच कुठंतरी आलाना फलाना कॉलेजला ऍडमिशन घेतात. मग का म्हणून आपण ते आपल्या उमेदीचे 2 वर्ष, ज्या वयामध्ये 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला होता, ज्या वयामध्ये ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती, ज्यामध्ये राजगुरू भगतसिंग हे लढले होते, त्या वयामध्ये आपण डिप्रेशनमध्ये जाऊन काहीतरी वेगळं करावं हे मला तर खरंच पटत नाहीये. आपल्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. ती एनर्जी कशी वापरता येईल ना ते तुम्ही बघा. माझा पर्सनल नंबरही मी तुम्हाला शेअर करू शकतो किंवा माझ्या फेसबुक पेजला दिलेला आहे, किंवा आपल्या भांडारकर अकॅडमीच्या चॅनलवर तुम्ही भेट द्या. माझ्याशी काही तुम्हाला सल्ला मसलत करायचं असेल, काही काउन्सिलिंग माझं घ्यायचं असेल तर त्याचाही तुम्ही नक्की विचार करा. दुसरी एक गोष्ट, हे अशा पद्धतीच्या ह्या आपल्या नोट्स आहेत. या नोट्स इतक्या परिपूर्ण स्वरूपातल्या आहेत मित्रांनो की तुम्ही ना याच्यामध्ये खूप छान पद्धतीने अभ्यास करणार. मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही मित्रांनो, मी असं म्हणत नाही की तुम्ही पॉलिटेक्निकलाच यायला पाहिजे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, पण तिथं ना अभ्यासाची पद्धत, आता मी हे घरीच असल्यामुळे मी हे पटकन बनवून ठेवलेलं आहे की अभ्यासाची पद्धत ना मित्रांनो तुमची अशी असते. आणि ही एकदम चुकीची पद्धत आहे. म्हणजे काय बघा, हा आहे तुमचा रिव्हिजनचा ग्राफ आणि हा आहे तुमचा टाइमचा ग्राफ. तर आपण म्हणूयात तुम्ही पहिलं चॅप्टर घेतलं, फर्स्ट चॅप्टर, कोणत्याही विषयाचं तुम्ही फर्स्ट चॅप्टर घेतलं तर तुम्ही काय करता, ते फर्स्ट चॅप्टर जे आहे ना ते खूप कमी वेळेत संपवतात. म्हणजे म्हणूयात 1 तासात ते संपवतात. हा आई झालं माझा अभ्यास. मग काय होतं, जसं जसं एक्झाम आपली जवळ येते, ही इथं टॉपला आपली एक्झाम आहे, एक्झाम जवळ येते, मग तुम्ही थोडासा सिरियस होतात आणि तेच चॅप्टरला तुम्ही अजून थोडासा जास्त वेळ लावतात. परत अजून जर एक्झाम जवळ येते आणि एक्झामच्या आदल्या दिवशी ना तुम्ही खूप डिटेलमध्ये अभ्यास करता त्या चॅप्टरचा आणि तुमचा वेळ मग एवढा गेलेला असतो. तर मला तुम्हाला सांगायचं की हे एकदम चुकीचा अभ्यास करण्याची पद्धत आहे, एकदम चुकीचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच खूप वेळ द्या मित्रांनो. म्हणजे मग जेव्हा एक्झाम असेल ना त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने, हे बघा ही एक्झाम आहे आणि हे फर्स्ट चॅप्टर आहे, पहिल्याच वेळी तुम्ही ना खूप वेळ द्या, 3 वेळा 4 वेळा वाचा, 4-5 तास ते चॅप्टर वाचा. दुसऱ्यांदा ना तुम्हाला तो चॅप्टर नीट समजला असेल आणि तो तुमचा ना 1 तास तरी तुमचा कमी झालेला असेल. तिसऱ्यांदा परत तेच चॅप्टर वाचा. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला खूप कमी वेळ लागणार. आणि जेव्हा एक्झाम असते ना तर एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही 15 मिनिटात तेच चॅप्टर जे तुम्ही 5 तास केलं होतं, एक्झामच्या आदल्या दिवशी ते चॅप्टर तुम्ही साधारण 15 ते 20 मिनिटात कव्हर करताय. तर अभ्यासाची हीच पद्धत आहे आणि ह्याच पद्धतीत आपण चुकतो, म्हणून मग आपल्याला ते विषय नावडते होतं. तर एक लक्षात घ्या, नावडतं असं काहीच नाहीये, नावडतं काहीच नाहीये. फक्त ना तुम्ही तुमचे डिफाईन करा, एम आपल्याला करायचं काय आणि नाही करायचं काय. ठीक आहे. तर मी खूप महत्वाच्या छान गोष्टी जे मला माझ्या आयुष्यामध्ये समजलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, एक वेळ अशी होती की मला असं वाटत होतं की मम्मा माझा ना मला समजा हा रस्ता क्रॉस करायचा आहे, हा रस्ता मला क्रॉस करायचा आहे. तर मी इतका डिप्रेशनमध्ये होतो मित्रांनो की मी इथं होतो आणि इथून मला इकडे जायलाही मला त्रास होत होता. का? कारण की माझ्यातला कॉन्फिडन्सच गेला होता. 3 वर्ष नापास 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 किती. तर मी इथून इकडे रस्ता क्रॉस करण्यासाठी पण ना ॲट द एज ऑफ 19-20 मी माझ्या आईचा हात धरून जात होतो की मम्मा मला इकडून इकडे घेऊन चल. का? कारण की समोरून एखादं गाडी येत असेल ना ती गाडी मला मारणार किंवा मला ठोकणार.
का मला तो कॉन्फिडन्स पण नव्हता. पण आज मी तेवढंच तुम्हाला खूप तळमळीने सांगतोय की ह्या गोष्टीवर फक्त लक्षात घ्या. आय नो आय एम समथिंग. मला माहिती मी कोणीतरी आहे. बिकॉज गॉड डज नॉट क्रिएट गार्बेज. आपण कचरा आहे का मित्रांनो? कचरा नाही आहेत. कचरा नाही आहेत म्हणून आपण ह्युमन बिईंग आहे. म्हणून आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे. तर त्याला ओळखा. आणि मी ते ओळखलं आणि मी करत गेलो. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता मी नापास होत होतो हे चांगल्यासाठी, हे मला त्या वयात कळत नव्हतं. माझी चिडचिड होत होती. मीच का असा गुन्हा केला की मी का नापास होतोय परत परत. पण एक लक्षात घ्या, आज मला ते लक्षात येतंय. माझा त्या चांगुलपणावर विश्वास होता. आज मला लक्षात येतंय की जे होतंय ते चांगलं होतंय. बघा एक लक्षात घ्या, माझ्या नोट्सवरच मी इथं लिहून ठेवलंय बघा. हे इतकं माझ्या आयुष्यामध्ये महत्वाचं वाक्य आहे. आय नो आय एम समथिंग बिकॉज गॉड डज नॉट क्रिएट गार्बेज. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला ना खूप छान पद्धतीने तुम्ही टील करू शकता. फक्त ना तो विश्वास तुमच्यात असायला पाहिजे. हां, तर टेन्शन घ्यायचं नाही. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फक्त रॅशनल थिंकिंग करा. बरोबर असलात तुमचंच श्रेय आहे. तुम्ही चुकलात तरी ती तुमचीच चूक आहे. ती ॲक्सेप्ट करायला शिका आणि पुढे चला. का? कारण की परत एकदा जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ठीक आहे. मला असं वाटतंय की सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. अजून काही अडचण असेल आणि परत येत्या 5 ऑगस्टपासून मी आमची फर्स्ट इयरची बॅच सुरू करतोय. रिझल्ट येऊ तेव्हा येऊ. तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या किंवा नका घेऊ, पण तुम्ही किमान माझ्या त्या डेमो लेक्चर्सला येऊन बघा. एक 2-4 दिवस तुम्ही डेमो लेक्चर्स केल्यानंतर मग तुम्ही ठरवा की वे ऑफ टीचिंग आमचं कसं आहे, आम्ही कसं शिकवतोय, काय शिकवतोय, तुम्ही ते आपले रेपो जुळतोय का नाही ते बघा. आणि मग तुम्ही मित्रांनो सगळं ठरवा. हां, काही असेल तर नंतर मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आमचे पर्सनल नंबर जे दिलेले आहेत फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूबवर, तर त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा. काहीही अजून याच्यामध्ये काही डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला तेही सांगा. आपण त्याच्यासाठी तुम्हाला मदत करू. हां, आणि परत तेच 10वी, 11वी, 12वीमध्ये जे ह्या डायलेमात आहे की नक्की करायचं काय, तर परत एकदा सगळा मित्रांनो मनाचा खेळ आहे. तुम्ही 35% जरी असाल, तुम्हाला 100 आणण्याची जबाबदारी माझी. मग तुम्हाला त्या विषयाच्या प्रेमात कसं पाडायचं ना, ती टेक्निक मला माहिती आहे. हां, का? कारण की मी जिथं खड्ड्यात पडलो ना, त्या खड्ड्यात फक्त मी तुम्हाला जाऊ देत नाही. का? कारण की मी अगोदर तिथं जाऊन आलेलो आहे. आणि हे म्हणून हे चांगल्यासाठी झालं. मी तुमच्यासाठी नापास झालो हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर काहीही असेल तर ते तुम्ही नक्की बघा. मी परत सांगतो, कॉन्फिडन्स येण्यासाठी हे त्यांचे MSBTचे मार्क स्टेटमेंटच दिलेले आहेत बघा. 2900 आहे, 0-28. आणि हे 3 वर्षापूर्वीचं माझ्या नोट्स ज्या होत्या त्या आता मला घरात सापडल्यात म्हणून मी हे तुम्हाला दाखवतोय. पण हां, हे बघा, ह्या दुसऱ्या नोट्स आहेत. याच्यात कदाचित असू शकतं. हां, हे बघा, हे बघा, हे 30चे 95 झालेत, 18चे 83 झालेत. तर हे बदलू शकतं मित्रांनो. हां, तर हे लक्षात घ्या. आमची प्रोसेस आहे साधारण आपण म्हणूयात 64 कॉपीराईट्स हे भांडारकर अकॅडमीच्या नावावर आहेत. 64 कॉपीराईट्स असे वेगवेगळ्या फॉर्म्युलांचे अख्ख्या भारतामध्ये. हे आम्हीच डिझाईन केलेलं म्हणून ते कॉपीराईट्स मला मिळालेले. हां, तर हे युनिक पद्धतीने अभ्यास आम्ही करून घेतो आणि ते मुलांपर्यंत आम्ही पोचवतो त्या ताकदीने. त्यामुळे ना हे सगळं सोपं आहे, एवढं लक्षात घ्या. मला हे पण सांगायला आवडेल, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती पण असेल की भारतातला आपली हा एकमेव असा क्लास आहे की ज्यांना महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ग्रुपचा अतुल्य सन्मान देण्यात आलेला आहे. कशासाठी? तर रिदमिक फॉर्म्युला टेक्निक आपण जी डेव्हलप केलेली आहे तर ती प्रचंड लोकप्रिय होते. अशा पद्धतीने अभ्यास केला तर ते आनंददायी शिक्षण होऊ शकतंय, याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि परत एकदा प्रांजळ हेतू हाच आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही फक्त हे पॉझिटिव्ह ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि परत दुसरं, तुम्हाला जो गाईडर आहे, तुम्हाला जो गाईडलाईन देणार आहे, तो जर कधी व्यवस्थित असला तर मग ते कुठंतरी आयुष्यातला एक असा टर्निंग पॉईंट असतो की आपण एकदम जबरदस्त बनतो त्याच्याने. ठीक आहे. तर या गोष्टी मित्रांनो फॉलो करत राहा. काही असेल तर नक्की माझी मदत घ्या. मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. लक्षात घ्या, 5 ऑगस्टला आमच्या फर्स्ट इयरच्या बॅचेस सुरू होत आहेत. हे सुद्धा तुमच्या 10वी 11वीच्या मित्रांना सांगा.
डेमो लेक्चर्स अटेंड करा अगोदर, ऑनलाईनच असणार आहे, गुगल मीटवर आपण ते घेतोय, तर त्याही बघा, तुम्हाला नक्की कॉन्फिडन्स येईल, याची मी शाश्वती देतो. ठीक आहे, चलो, भारत माता की जय. ओके बेटा, थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही प्रश्न असतील तर मी 1 मिनिटं थांबतोय आणि मग आपण थांबूयात त्याच्यावर. ठीक आहे.